आज बनवूया शेवग्याच्या पानाचं धपाटं. झाडाची पानं तोडून घेऊ, चांगले वरपून घेऊया. पानं वरपून झाले, धुवून काढू. आता एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवू, त्यात उकळून घेऊ 2 मिनटं. चांगले 2 मिनटं उकळून झाले की काढून घेऊ एका परातीत. थंड व्हायला ठेवू इकडे थोडंसं 2 मिनटं. इकडे मिरच्या घेतल्या, लसण, जिरं 1 चमचा, चांगलं बारीक चट वाटून घेऊया. एका वाटीत काढून घेऊ. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करा प्लीज. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन घेतलं. आपला पाला थंड होऊन चांगला थंड झाला आहे, त्यात टाकून चांगलं भिजून घेऊ. ठेसा टाकूया. ठेसा टाकून झाला. हळद थोडीशी, 1 चमचा हळद, 1 चमचा चटणी, मीठ 1 चमचा, कांदा 1, थोडासा ओवा. मिक्स करूया चांगल्या हातानं. थोडंसं पाणी टाकून भिजवून घेऊ उंडा. भिजवून झाला आपला उंडा. 2 मिनटं झाकून ठेवू. पन्नी खालतीवरती 1 पन्नी घेऊ, तेल लावून लाटून घेऊ. धपाट्याला छिद्र पाडून तव्यावरती टाकू. तेल टाकून तव्यावरती टाकून घेऊ. धपाटा आपलं खाण्यासाठी झालं तयार. चांगलं बारीक गॅसवरती शेकून घेऊ. कसं लागतं करून पहा, तुम्ही खाऊन पहा. आवडलं की सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज.